हॅलो नमस्ते, कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय आहे 60 नंतर आपण किती चालावं. काही लोकांना वाटते वॉकिंग भरपूर करावं म्हणजे तब्येत आपली छान राहते, म्हणून ते नुसतं घरा फिरत असतात. हे योग्य आहे का? ते कोण किती फिरावं? हे बघा, इवन डॉक्टर्स सांगतात खूप काही वॉकिंग करायची गरज नाही. वॉकिंग करावं, आपल्याला किती पेलते हे बघावं. पाय दुखतात एवढं चालू नका, किंवा चालून आपले हार्टवर ताण पडतो, मग आपले हार्टला संबंधित काहीतरी रोग येतात. एवढं चालू नका. ते किती चालायचं हे प्रत्येकावर अवलंबून असते. आपलं हेल्थ कसं आहे, कोणी चालेल 2 किलोमीटर, कोण 5 किलोमीटर चालेल, कोणाला 1 किलोमीटर चाललं तरी बास आहे. त्यामुळे 60 नंतर भरपूर चालावं असं काही नाही, पण हालचाल हवी. नुसतं बसून राहू नका. व्यायाम करा, योगा करा, काहीही करा. तुम्हाला जमते एवढं वॉकिंग करा, बागेत फिरून या. त्यामुळे अगदी अट्टहास करून काही लोक करतात म्हणून बोलतीये मी. त्यांना वाटते नाही, चालणं महत्वाचं आहे, पाहिजे, पण केवढं पाहिजे? मला केवढं पेलते तेवढं मी चालायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. स्वतःला त्रास होतो, आपण दमतो, आपले पाय दुखतात असं वाटत असलं की नाही. आपल्याला आनंद वाटतो तेवढंच चालायचं. आपल्याला त्रास होत असला की तेवढं लांब मग नुसतं चालायला पाहिजे म्हणून चालायचं नाही. हे मी आता का सांगते म्हणजे बरेच लोकांना एक मिसकॉन्सेप्शन आहे, म्हणून का नाही चालतात. आणि आपण वॉकिंगला गेलो, चालतो तरी कुठे जावं, रस्ता व्यवस्थित आहे का, हे सगळं बघावं आपण. का कुठे आपण पडू नये, आपल्याला काही इंजुरी होऊ नये, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण वॉकिंगला गेलो तरी ग्राउंडवर जावा, वॉकिंग ट्रॅकवर जावा. अति गर्दीचे रस्त्यावर, डोंगराळ प्रदेशात अशा ठिकाणी बिलकुल चालायला वॉकिंग म्हणून जाऊ नका. 60 नंतरच्यांना सांगते हे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला काय करूया वाटते, काही खाव्या वाटते, कुठे जाव्या वाटते, कुठे देवाला जाव्या वाटते, हे जरूर करायचं. का होते माहिती का? नाही ते मग वाटते पैसा असून काय उपयोग. कालच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. ती फोनवर म्हणाली, पैसे असून काय उपयोग. पेन्शन आहे तिला, भरपूर पैसे आहेत, 3 मुलांना 3 बंगले बांधून दिलेले आहेत, पण मुलांशी जमत नाही, मुलं बोलत पण नाहीये. मुलीलाही मुलांसारखाच बंगला बांधून दिलाय. मुलगी काहीतरी विचारतीये तरी स्वतः एकटी राहतीये, कामाला बाई ठेवलेली आहे, आणि हवा नको तर मुलगी आणून देते. हिचं इवन ATM कार्ड सुद्धा मुलीकडे असते. हिला खायला काही वाटलं, हिला हे आहे, शुगर आहे म्हणताना ती घरात साखर सुद्धा ठेवत नाही. काही चहा कॉफी करून पिईल किंवा बाईला सांगेल करून द्यायला, आणि हिचं शुगर वाढेल. म्हणजे अगदी काय दिलं तेवढं. काही मला भूक लागतीये, काहीतरी खायला आणून ठेव म्हणाला तर म्हणाली अगदी एवढूसा आणून ठेवतीये. त्यामुळे म्हणाली
काय उपयोग एवढा, माझं मी जाऊन घेऊन येते रिक्षानं म्हणा. म्हटलं की धडपड्यात जाऊ नकोस, कुठे पडली बिडलीस. म्हणजे मध्यंतरी तसं झालं, ती पडली, जरा त्रास झाला, त्यामुळे मुलगी म्हणते नाही. त्यामुळे हिचं ATMचं कार्डसुद्धा मुलीकडे, पेन्शन मिळते ह्याला, पण मुलींना आणून दिल्यावर तेवढंच हिच्याकडे असते. परवा रात्री तर म्हणाली एकदम शुगर डाऊन झाली. मग घरात बघितलं की खायला काही नाही, शुगर नाही, चॉकलेट नाही, काही नाही आहे. मग एवढेसे पोहे होते म्हणाली ते पोहे 4 खाल्ले की बरं वाटलं. म्हणजे अशी परिस्थिती येते. मग ती म्हणाली काय उपयोग असं वाटते एवढे पैसे बिसे असून. त्यामुळे असं आपल्याला वाटायला नको. लिमिटमध्ये खावा, असं नाही म्हणत मी, तुम्हाला शुगर असलं की भरपूर गोड खावा नाही, पण एवढंसं खावा, काहीही होत नाही. घाबरू नका, अति करू नका. टू मच इज टू बॅड. पण लिमिटमध्ये. ओके, लाडू खाव्या वाटतं ना, 1 लाडू खावा, काहीही होत नाही. मनाला सांगा काहीही होत नाही. त्यामुळे आपल्याला जरा घाबरणं कमी करायला पाहिजे. आपण काही झालं तरी कुठे वेकेशनला जाव्या वाटते, कुठे डिनरला जाव्या वाटते, बिनधास्त जावा, आरामशीर यायला पाहिजे. आणि पैसा पण, काही लोक बघितलेत मी, रिटायर झाल्यावर सुद्धा पैसे आणि FD करत बसतात. नाही, पैसेच आपण सुख घेतलं नाही, त्याचा आनंद घेतला नाही तर कधी घेणार. मुलं आपल्यापेक्षा जास्त मिळवतात किंवा त्यांचं ते मिळवू देत. त्यामुळे जे काही आपल्याला कुठे देवाला जावं वाटते, आपल्याला कुठे वेकेशनला जावं वाटते, आपल्याला काही खावंसं वाटते, आपल्याला काही कपडे घ्यावेसे वाटतात, कोणाला काही द्यावं वाटते, हे सगळं बिनधास्तपणे करायचं. आणि का नाही, इवन आपण उठताना असं फ्रेश एनर्जेटिक फील व्हायला पाहिजे. ह्याला काय मेन पाहिजे म्हणजे काळजी करायची नाही, कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही. अहो आता काय झालं, आपण जगलो की सगळं सुखात आरामात जगलोय. आता काय कशाची काळजी. आता नातवंड अभ्यास करत नाही, तुम्ही कशाला काळजी करता, त्यांचे आई वडील बघतील ना. कुठले जरा लेट इट गो करायला आपल्याला यायला पाहिजे. ओके, काही जणी म्हणतात सून नाही व्यवस्थित वागत, घर स्वच्छ ठेवत नाही, हे नाही. 2-4 वेळा बघा, सांगा. मग आपल्याला होत नसलं ते करायला जाऊ नका. अहो आपण हे जग सोडून गेल्यावर काय आपण येतो का बघायला. सगळं काही त्यांच्या हातात देऊन जातो ना, करू देत काय. त्यामुळे लेट इट गो करायला आपल्याला यायला पाहिजे. आणि कुठल्या गोष्टीची काळजी करत राहायचं नाही, हे आपल्याला मेनली यायला पाहिजे. काळजी करायची नाही. एक्सेप्ट द एज. आता 60 वर्ष झालेले आहेत. आता आपण जास्तीत जास्त किती 20-30 वर्ष आहेत आपल्या हातात. आपल्याला हवं तसं जगायचं. आणि एक मेन म्हणजे कोण काय म्हणते ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. बिलकुल नाही. कोणी काही म्हणू दे, आपल्याला योग्य वाटते ते प्रकारे आपण जगायचं. लोक त्यांना हवं तसं बोलतात, काही बोलतात, चांगलंही बोलू शकतील, काहीही म्हणतील. आपलं मानसिक आरोग्य हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते फंदात पडायचं नाही. कोणाची भांडणं चालू असली तिथे आपण होऊन बिलकुल जायचं नाही, मध्ये पडायचं नाही. तर घरातलं असू देत, बाहेरचं असू देत, आपण आपलं लाईफ आरामशीर जगायचं. स्वतःला वेळ द्यायचा. आहार घेताना मी म्हटलं ताजा,
जिभेपेक्षाही तो पोटाला जास्त चांगला असायला पाहिजे हे बघायचं. आणि कुठलीही गोष्ट टाळू नका. गोड खावं वाटते ना, एवढंच खावा, विदिन लिमिट. कुठलाही अति करायचं नाही. मोबाईल, सोशल मीडिया, हो ही असं करते तो नाही. कंपॅरिझन तिथे नाही, आजूबाजूला नाही, कुठे कंपॅरिझन करायचं नाही. आणि कुठलीच व्यसनं नाही करायची. असली तरी ती सोडून द्यायची. आता हो झालं की सगळं आपण जगलो, आता काय करायचं आहे? जे तुम्हाला आवडते, तुम्हाला आनंद मिळतो तर काम करायचं. अगदी हट्टाला हे करून जायचं नाही. नाही एवढं चालायला पाहिजे, एवढं करायला पाहिजे नाही. आज थोडं चालून आल्यावर थकलो का नाही, नको, बस 10 मिनिटं बसा, या परत. त्यामुळे अति चालणं सुद्धा चांगलं नाहीये. लिमिट मध्ये पाहिजे. काही खाणं पिणं चालणं बोलणं सगळं लिमिट मध्ये ठेवायला पाहिजे. आणि स्वतःला काहीतरी स्वतः कशात तरी गुंतवून घ्यायला पाहिजे. का म्हणजे आता काय होतं माहितीये का? नाही तर आपल्याला वाटतंय हा आला माझ्याशी बोलला नाही, तो आला बोलला नाही, ह्याचा फोन आला नाही. अहो त्यांना बोलायचं असलं की येतील बोलतील. नाही ते बिलकुल लक्षात. आपण आपलं काहीतरी छंद आपण बाळगायचा, काही असू देत, आणि आरामशीर राहायचं. आपल्याला काय वाटते? हॅव ए गुड डे.